आपण सगळ्यांनीच बघितलं की माननीय मोदीजींच्या माध्यमाने या राज्यामध्ये देशामध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय आणि क्रांतिकारी निर्णय हे सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेवून हे करण्यात आले आहेत. आणि आत्ता आपण बघितलं की लाल किल्ल्यावरतीच आत्ता माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणामध्ये घोषित केलं होतं की GSTच्या संदर्भातला एक फार महत्त्वाचा निर्णय ते करणार आहेत. आपलं 4 स्तरीय जो कररचना आहे ती 2 स्तरीय करून या संदर्भातला निर्णय दिवाळीपर्यंत सर्वसामान्यांना एक चांगली भेट देतील. आपली सर्वांची परवानगी असेल तर मी हा ठराव आपल्यासमोर वाचतो. भारताने एक फार महत्त्वाचा पाऊल कररचनेमध्ये घेतला आहे. 56व्या GST काउन्सिलच्या बैठकीमध्ये एका मताने हे बदल प्रस्तावित केले. सन्माननीय पंतप्रधान मोदीजी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो. या कररचनेमुळे पारदर्शकता, कमी किमतींमध्ये कमतरता आणि देशाच्या प्रगती ही अजून गतिमान होईल. आम्ही या इकडे या 4 स्तरीय जी कररचना आहे ती 2 स्तरीय म्हणजे फक्त 5% आणि 18% करून ही कररचना सोपी केली आणि सुकर केल्याबद्दलचे आभार मानतो. आम्ही या कररचनेचं म्हणजे नेक्स्ट जेन GSTचं पूर्णपणे समर्थन करतो आणि वचन देतो की आमच्या माध्यमाने ही कररचना याचा जो लाभ आहे ही पारदर्शकपणे सर्वसामान्यांना हे पोचेल असा ठराव आजच्या या रौप्य महोत्सव निमित्त आम्ही सगळेजण या इकडे मांडतो. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण समर्थनार्थ हात वर करून या ठरावाला संमती द्यावी. या ठरावाला सगळ्यांची संमती आहे. आपल्या सगळ्यांचे आभार मानतो.